छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली। केवळ शहरातलेच नव्हे तर ग्रामीण भागातील दिग्गज नेत्यांना सुद्धा आता निवडणूक मैदानात उतरवण्यात आलंय। शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी भाजपनं मायक्रो प्लॅनिंगवर भर दिलाय। प्रत्येक प्रभागावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय। दरम्यान भाजपची रणनीती कशी असणार आहे याबाबत मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। भागवत कराड साहेब आहे सर, जातीय समीकरण, मग एखाद्या वार्डमध्ये बाहेरच्या आमदाराचा प्रभाव असेल, त्याचे मत गावाकडचे लोक असेल, हे सगळं कसं तुम्ही सगळं नियोजन करणार आहे? कारण या बैठकीत तुम्ही ते सगळं त्यानुसारच सगळे लोकांना जबाबदारी दिली। संभाजीनगर शहरामध्ये एकूण 29 प्रभाग आहेत, त्यापैकी फक्त आम्ही 22 लढतोय। या 22 प्रभागाला आम्ही 22 प्रभाग प्रमुख नेमलेले आहेत आणि त्याच्याखाली प्रत्येकात 4-4 वार्ड आहेत। या 4 वार्डामध्ये सुद्धा आम्ही एक टीम तयार केलेली आहे आणि ह्या टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या वार्डामध्ये कुठला समाज आहे आणि कुठला नेता त्या ठिकाणी आहे त्याचं सूक्ष्म प्लॅनिंग उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मागवलेलं आहे आणि लगेच आम्ही महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी निवडणुका नाहीत अशा नेत्यांना इथं बोलवून प्रत्येक समाजाच्या माणसाला त्यामध्ये इन्व्हॉल्व कसं करता येईल आणि त्यांचं मतदान भाजपला कसं पडेल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। सुरुवातीला आम्ही 4 ते 5 पालक आहोत, प्रभाग पालक, म्हणजे त्याला प्रत्येकाला 5 ते 6 प्रभाग मिळालेले आहेत। पालकाच्या खाली प्रभाग प्रमुख आणि प्रमुख असे 22 प्रभाग प्रमुख नेमलेले आहेत। त्या प्रभाग प्रमुखाच्या खाली वार्ड प्रमुख आणि वार्ड प्रमुखाची ही टीम आहे, म्हणजे साधारण 5 लोकांची टीम आम्ही बनवली आहे। यामध्ये प्रभाग संचलन समिती सुद्धा आम्ही बनवली आहे, ती साधारण 11 लोकांची आहे। त्यामध्ये बूथ रचना असेल, कोणी लीगल ओपिनियन असेल, खर्च हिशेब करणारा असेल, महिलांचे मेळावा घेणारा असेल, युवकांचा मेळावा घेणारा असेल, अनुसूचित जाती मोर्चांचा मेळावा असेल, येणारे जे आमचे लीडर्स आहेत त्यांची त्या प्रभागामध्ये त्यांना म्हणजे प्रवास कसा करायचा, असे वेगवेगळे त्यांना कामं वाटून दिलेले आहेत। ते आमचं उद्यापर्यंत आमच्या हातामध्ये येईल। भाजप निवडणुका कसं जिंकतं हे अनेकांना प्रश्न पडलेला असतो आणि त्या प्रश्नाचंच उत्तर किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये असेल, कारण एवढी मायक्रो प्लॅनिंग मला नाही वाटत की महाराष्ट्रात आणखी दुसरा कोणता पक्ष करत असेल। म्हणजे प्रभागात येणारा व्यक्ती कोण आहे, कुणाला कुठं न्यायचं आहे, कुणाला कुठं कसं जायचं आहे, त्याच्यासाठी वेगळी टीम आणि कोणत्या समाजाचं कोणत्या प्रभागात वर्चस्व आहे त्या ठिकाणी आपला कोणता नेता जाऊन प्रचार करू शकतो किंवा ती मतं आपल्याकडे कशी वळवता येईल, एवढं मायक्रो प्लॅनिंग भाजप करतंय आणि या मायक्रो प्लॅनिंगचं रिझल्ट तर 16 तारखेला येणारच आहे। पण संभाजीनगरमध्ये ही सगळी रणनीती भाजप निवडणुका जिंकण्यासाठी करते। आता कितपत यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, मात्र ही प्लॅनिंग जबरदस्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।